अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर दिवसाची सुरुवात अशी छान देवपूजा केली। त्यानंतर मी ऐकलं होतं की आपल्या गॅसची जी आहे ना ती सुद्धा पूजा केली पाहिजे आणि तुपाचा दिवा लावला पाहिजे। तर तशी पूजा मी केलेली आहे। त्यानंतर आता नैवेद्य म्हणून मी आज इथे बनवणार आहे आमरस आणि पुरी। तर इथे मी आमरस छान तयार करून घेतलेला होता। त्यानंतर आता जे आता नैवेद्य करतोच आहेत, तर मी म्हटलं आपण आता जे नवीन वाळवण बनवलं आहे त्याचा नैवेद्य आधी करूया, म्हणून इथे छान तळून घेतले ते आणि मग नैवेद्यासाठी घेतलेले आहेत। 3-4 प्रकार बनवलेले होते। पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसेलच, तेव्हा तुम्हाला कळेल मी काय काय बनवलं होतं। त्यानंतर छान अशा पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या आणि मग येते ती वेळ आपलं छान असं नैवेद्याचं ताट तयार करण्यासाठी। हे तर चला मोठ्यांसाठी होतं, छोट्यांसाठी म्हणजे आपल्या बाप्पांसाठी सुद्धा असं तयार केलेलं होतं। तर रस आहे, तिथे डाळभाजी आहे, पालक डाळ आहे, नंतर थोडासा भात घेतलेला होता। त्याचनंतर त्यामध्ये आपण जे काही बनवलेले होते वाळवण, ते इथे साबुदाण्याच्या चकल्या झाल्या, पापड झाले, वेफर्स झालं, हे सगळं घेतलेलं